Hello guys, welcome back to Shirode classes and diploma series. आणि मी आहे योगेश शिरोडे. सॉल्व करूया आजचा क्वेश्चन. आजचा जो टॉपिक आहे आपला लॉगरिथम. पहिला पॉईंट आहे एक्झाम्पल बेस्ड ऑन डेफिनेशन. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन बघितले होते. सपोज एक्सपोनेन्शियल फॉर्म दिला आहे b⁻a इज इक्वल टू x. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे आणि ह्या फॉर्मला आपल्याला काय करायचं आहे, लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर कसं येईल, लॉग ऑफ एक्स टू द बेस बी इज इक्वल टू ए. म्हणजे या ठिकाणी बी काय आहे, बेस आहे. ए काय या ठिकाणी पॉवर आहे आणि एक्स काय त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, तर याला कसं लिहिता येईल, या ठिकाणी एक्स काय झाला त्याचा आन्सर, बी काय झाला ऑब्वियसली बेस आणि ए इज व्हॉट पॉवर. म्हणजे बीची पॉवर ए आहे आणि त्याचा आन्सर एक्स आहे. ओके, सो हा सिंपल कॉन्सेप्ट आहे. नाव फर्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1, राईट द फॉलोइंग इन द लॉगॅरिथमिक फॉर्म. आता या ठिकाणी ज्या टर्म्स दिलेल्या आहेत त्या एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता लक्षात घ्या कसं सॉल्व करणार. नाव क्वेश्चन नंबर 1, कन्सिडर एक्सपोनेन्शियल फॉर्म एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहील, b⁻a is equal to x. So in logarithmic form, so कसे येईल या ठिकाणी, log of x to the base b is equal to a. आता याच्यातला एक एक क्वेश्चन आपण सॉल्व करू. पहिला क्वेश्चन दिला आहे 5³ इज इक्वल टू 125. तर या ठिकाणी कसं येईल, लॉग ऑफ आन्सर किती आहे 125, त्याचा बेस किती आहे 5 इज इक्वल टू पॉवर किती आहे 3. सो फर्स्ट वन इज एक्सपोनेन्शियल फॉर्म, सेकंड वन इज अ लॉगॅरिथमिक फॉर्म. सेकंड क्वेश्चन दिला आहे 9⁵/2 इज इक्वल टू 243. त्याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं येईल, लॉग ऑफ आन्सर किती आहे 243, बेस किती आहे 9 आणि पॉवर किती आहे 5/2. सिमिलरली नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन आहे 4⁻³ इज इक्वल टू 1/64. या ठिकाणी बेस 4 आहे, पॉवर -3 आहे आणि आन्सर 1/64 आहे. तर हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं आहे, लॉग ऑफ 1/64 टू द बेस 4 इज इक्वल टू -3. देन नेक्स्ट क्वेश्चन 10⁻² इज इक्वल टू 0.01. त्या ठिकाणी बेस किती आहे 10, पॉवर किती आहे -2, आन्सर काय आहे 0.01. तर लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं येईल, लॉग ऑफ आन्सर किती आहे 0.01 टू द बेस किती आहे 10 इज इक्वल टू -2. सो या वेळेने आपण एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. सपोज एक सिंगल क्वेश्चन विचारला असेल तर सुरुवातीला आन्सरमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की एक्सपोनेन्शियल फॉर्म b⁻a इज इक्वल टू x असेल तर लॉगॅरिथमिक फॉर्म असा आहे तो log x टू द बेस b इज इक्वल टू a. देन तुम्हाला हे कन्वर्जन परफॉर्म करायचं आहे. नाव लेट्स सी द क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलं आहे, तुम्हाला लॉगॅरिथमिक फॉर्म दिला आहे आणि त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो क्वेश्चन नंबर 2 इज राईट द फॉलोइंग इन एक्सपोनेन्शियल फॉर्म. सो सेम वेने आन्सर कसं लिहिणार, कन्सिडर लॉगॅरिथमिक फॉर्म.
काय लॉगॅरिथमिक फॉर्म काय असतो, लॉग ऑफ आन्सर टू द बेस b इज इक्वल टू a. सो इन एक्सपोनेन्शियल फॉर्म सो या ठिकाणी कसं येईल, b ची पॉवर a, b ची पॉवर a आणि त्याचा आन्सर x. सो b रेज टू a इज इक्वल टू x. आता याच्यातलं पहिलं एक्झाम्पल कन्सिडर करा. काय दिलं आहे, लॉग ऑफ 128 टू द बेस 2 इज इक्वल टू 7. तर कसं येईल, 2 ची पॉवर 7 आहे आणि त्याचा आन्सर 128 आहे. सो या ठिकाणी कसं येईल, 2 रेज टू 7 इज इक्वल टू 128. 2 ची पॉवर 7 आणि त्याचा आन्सर 128. सिमिलरली याच्यातला जो सेकंड क्वेश्चन आहे, लॉग ऑफ 6561 टू द बेस 9 इज इक्वल टू 4. तर या ठिकाणी कसं येईल मग, 9 रेज टू 4, कारण बेस 9 आहे, पॉवर 4 आहे, 9 रेज टू 4 इज इक्वल टू 6561. सिमिलरली थर्ड क्वेश्चन दिलेला आहे, सब क्वेश्चन थर्ड, लॉग ऑफ 0.0001 टू द बेस 10 इज इक्वल टू -4. सेम वेने कसं येईल, बेस किती आहे 10, त्याची पॉवर आहे -4. सो इज इक्वल टू आन्सर किती येईल, 0.0001. ठीक आहे. नाव लेट्स सी सम मोर क्वेश्चन्स. अजून काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. आता नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन दिला आहे याच्यात, लॉग ऑफ 16 टू द बेस 8 इज इक्वल टू 4/3. सो या ठिकाणी कसं येईल, बेस किती या ठिकाणी 8, त्याची पॉवर 4/3 इज इक्वल टू आन्सर किती आहे 16. लॉग ऑफ 0.125 टू द बेस 0.5 इज इक्वल टू 3. तर एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कसं येईल, बेस किती आहे 0.5, त्याची पॉवर 3 म्हणजे 0.5चा क्यूब किती येईल 0.125. लॉग ऑफ 1/8 टू द बेस 1/16 इज इक्वल टू 3/4. तर याचा आन्सर कसं येईल, 1/16 रेस टू 3/4. आता या ठिकाणी ब्रॅकेट द्यायला विसरू नका, नाही तर ते असं वाटेल की 1 ची पॉवर 3/4 दिलेली आहे. सो पूर्ण 1/16 टू दी पॉवर 3/4 आणि त्याचा आन्सर किती येईल 1/8. ओके. आणि हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन होमवर्कसाठी आहे आणि याचं जे आन्सर आहे तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकतात. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये विल कवर सम मोर एक्झाम्पल. परत भेटूया या चॅनलवर. तोपर्यंत सर्वांना गुड बाय, टेक केअर, थँक्यू.